शुभ सकाळ। आज होता गुरुवार आणि सकाळी सकाळी यांनी ताजी फळं आणि भाजीपाला वगैरे घेऊन आलेले होते। तर फळं वगैरे छान असे टोपलीमध्ये मी भरून ठेवले। त्यामध्ये अगोदरची पण काही फळं शिल्लक होती, तर त्यानंतर जो भाजीपाला आहे तो सर्व काढून घेतला आणि लगेच बेसिनमध्ये टाकलेला आहे धुवून काढण्यासाठी। दरवेळेस जेवढा काही भाजीपाला येतो ना, तर जेवढा होईल तेवढा मी शक्यतो धुवून वगैरे काढते, त्याचा पाण्याचा निचरा होण्यासाठी ठेवून देते आणि त्यानंतर भरून ठेवते। तर कोथिंबीर आणि कढीपत्ता मी काय धुतलेला नाही, तो तसाच भरून ठेवला आहे। बाकीचा भाजीपाला धुवून मी वाळण्यासाठी ठेवून दिला आहे कपड्यावरती। आता लगेच स्वयंपाकाची सुरुवात करणार आहे। तर स्वयंपाकामध्ये मी आज बनवली होती फ्लावरची भाजी आणि दही कढी। तर सर्वांनाच कढी फारच आवडते आमच्या घरामध्ये, आठवड्यातून 2दा किंवा 3दा तर बनतेच। त्यानंतर लगेच चपात्या बनवून घेतल्या आणि राजवीरचा टिफिन तयार केला, माऊचाही टिफिन तयार केला आणि लगे हात यांचा पण डबा वगैरे भरून घेतला। तर आज देवपूजा यांनीच केली होती, कारण भाजीपाला वगैरे सर्व भरून ठेवायचं माझं त्याच्यातच वेळ गेला, त्यामुळे देवपूजा वगैरे सर्व काही यांनीच केलं। आणि मी इथे माझ्यासाठी ना पपई कट करून घेतली होती। बाकीच्यांनी सर्वांनी तर जी भाजी चपाती वगैरे बनवले तेच खाऊन गेले। त्यानंतर जे किचन वगैरे होतं ते छान असं पुसून काढलं। मिक्सर फारच खराब झालं तर ते पण छान असं क्लीन करून घेतलं। त्यानंतर जे काही राहिलेलं काम होतं ते आवरून घेतलं, माऊची तयारी केली, छान असं देवाचं आणि स्वामींचं दर्शन घेतलं। आणि ही आहे आजची देवपूजा जी यांनी केलेली आहे। गुरुवार असल्यामुळे छान असं स्वामींना पण खूप मोठा हार आणलेला होता। त्यानंतर मी निघाले माऊला स्कूलमध्ये सोडण्यासाठी। मिनी ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।